नमस्कार. आजचा विषय 200 रुपयाची चप्पल आणि करोडचा व्यवसाय हरवणारी एक चूक. साहेब, ओरिजिनल नाही का? गावातील छोट्याशा चप्पल दुकानात उभा असलेला कॉलेजचा मुलगा विचारत होता. दुकानदार हसला. वरच्या हुकवरील रंगीत चप्पल काढली. हेच आहे. सगळे हेच घेतात. मुलाने 200 रुपये दिले. चप्पल घेतली आणि निघून गेला. पण त्याला माहित नव्हतं, तो ज्या ब्रँडचा चाहता होता, तो ब्रँड त्या दिवशी एक ग्राहक गमावून बसला. कारण समस्या किमतीची नव्हती, समस्या पोहोचण्याची होती. आणि इथेच बहुतेक व्यवसाय चुकतात. त्यांना वाटतं लोक खरेदी करत नाहीत कारण त्यांना आपला प्रॉडक्ट आवडत नाही. पण अनेक वेळा सत्य वेगळंच असतं. लोक खरेदी करत नाहीत कारण त्यांना तो सहज मिळत नाही. एक छोटासा विचार करा. जर तहान लागली आणि तुमच्या समोर दोन दुकाने असतील. एका दुकानात तुमचा आवडता ब्रँड नाही, दुसऱ्यात आहे. तुम्ही किती वेळ शोधात फिरणार? बहुतेक लोक लगेच उपलब्ध असलेला पर्याय निवडतील. कारण माणूस नेहमी सर्वोत्तम निवडत नाही, तो सर्वात सोपा पर्याय निवडतो. एका उद्योजकाची गोष्ट. नाशिकमध्ये त्याने एक उत्कृष्ट उत्पादन तयार केलं. गुणवत्ता उत्तम, पॅकेजिंग आकर्षक, ग्राहक खुश. पण विक्री वाढत नव्हती. त्याने मार्केटिंग एजन्सी बदलली, जाहिराती वाढवल्या, ऑफर्स दिल्या, तरी काही फरक नाही. एक दिवस त्याने स्वतः ग्राहकांना फोन केले आणि एक उत्तर पुन्हा पुन्हा ऐकायला मिळालं. सर, तुमचा प्रॉडक्ट खूप आवडतो, पण मिळत नाही. तेव्हा त्याला धक्का बसला. समस्या उत्पादनात नव्हती, समस्या वितरणात होती. त्या दिवसापासून त्याने एक निर्णय घेतला. अजून जाहिरात नाही, अजून पोस्टर्स नाही, आधी उपलब्धता. ऑनलाईन, लोकल डीलर्स, व्हॉट्सअप ऑर्डर्स, मार्केट प्लेस. जिथे ग्राहक तिथे उत्पादन. 6 महिन्यांनी विक्री दुप्पट झाली. उत्पादन बदललं नव्हतं, ग्राहक बदलले नव्हते. फक्त एक गोष्ट बदलली होती, पोहोच. आणि इथेच मोठा धडा आहे. व्यवसायात आपण अनेकदा विचारतो, आपला प्रोडक्ट अजून चांगला कसा बनवायचा. पण कमी लोक विचारतात, ग्राहकाला तो मिळणं अजून सोपं कसं करायचं. लक्षात ठेवा, तुमचा सर्वात मोठा स्पर्धक कधी कधी दुसरा ब्रँड नसतो, तो ग्राहक. आणि तुमच्या उत्पादनातील अडथळा असतो एक क्लिक, एक दुकान, एक डिलिव्हरी, एक उपलब्धता. आज घरी गेल्यावर फक्त 3 प्रश्न विचारा. पहिला, ग्राहकाला माझा प्रोडक्ट शोधण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. दुसरा, तो माझ्या स्पर्धकापेक्षा मला सहज मिळतो का. तिसरा, उद्या ग्राहकाला माझी आठवण झाली तर तो लगेच खरेदी करू शकेल का. जर उत्तर हो असेल, तुम्ही व्यवसाय वाढवत आहात. जर उत्तर नाही असेल, तुम्ही अजूनही ग्राहक गमावत आहात. आणि कदाचित तुम्हाला याची कल्पनाही नाही. कारण व्यवसाय फक्त उत्पादन विकत नाही, महान व्यवसाय उपलब्धताही विकतात. धन्यवाद.